या व्हिडिओमध्ये आपण लास्ट क्वेश्चन टाकत आहोत, लेंथ ऑफ द परपेंडिक्युलर अँड फूट ऑफ द कोऑर्डिनेट. ठीक आहे, याच्यानंतर हा टॉपिक कंप्लीट झाला आहे. याच्यानंतर नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण न्यू टॉपिक टाकणार आहोत, जो या लाईन चॅप्टरचा लास्ट टॉपिक आहे. ठीक आहे, तर हा क्वेश्चन लिहून घ्या तुमच्या रेग्युलर बुकामध्ये आणि त्याला समजून घ्या. गुड मॉर्निंग. तर आजच्या आपण व्हिडिओमध्ये आपण लास्ट क्वेश्चन टाकणार आहोत, जो आपला टॉपिक चालू होता. कोणता टॉपिक चालू होता? लेंथ ऑफ परपेंडिक्युलर अँड फूट ऑफ कोऑर्डिनेट ऑफ परपेंडिक्युलर. ठीक आहे, या टॉपिकचा आपण लास्ट क्वेश्चन आपण या व्हिडिओमध्ये टाकत आहोत. तर काय एक वेळा मी रिवाइज करून देतो. लेंथ ऑफ द परपेंडिक्युलर अँड फूट ऑफ कोऑर्डिनेट ऑफ परपेंडिक्युलर. व्हॉट इज मीन बाय लेंथ ऑफ परपेंडिक्युलर अँड फूट ऑफ द कोऑर्डिनेट ऑफ परपेंडिक्युलर. सबसे पहला लेंथ ऑफ परपेंडिकुलर, दैट इज द परपेंडिकुलर, दैट मीन्स द लाइन, द एंगल बिटवीन द टू लाइन्स इज 90 डिग्री. बिकॉज द परपेंडिकुलर जर म्हणत आहे म्हणजे याचा अर्थ दोन लाईन मधला अँगल किती राहणार? 90 डिग्री राहणार. आता जसं लेंथ ऑफ द परपेंडिकुलर म्हणताय ना, म्हणजे परपेंडिकुलर इज दॅट इज द वर्टिकल लाईन, म्हणजे एक वर्टिकल लाईन राहणार. आता या वर्टिकल लाईन मधलं मिनिमम द लाईन कंटेन मिनिमम 2 पॉईंट्स, म्हणजे एक लाईन जर तुम्हाला बनवायचं आहे तर कमीत कमी 2 पॉईंट पाहिजे आपल्याला. म्हणजे आपण 2 पॉईंट म्हणजे सपोज दिस इज द फर्स्ट पॉईंट अँड दिस इज द सेकंड पॉईंट. हे झालं आपलं 2 पॉईंट. ठीक आहे, दिस द परपेंडिक्युलर लाइन इज स्टार्ट फ्रॉम फर्स्ट पॉइंट and end to the second point. This is the second point is a lower and first point is a upper. ठीक है, the perpendicular line start from one and end to the second, and this second point on the horizontal line. The second point is on the horizontal line. Then therefore this is the condition of perpendicular. तेव्हाच हा काय होणार? परपेंडिक्युलर आहे. म्हणजे आपल्याला याचा अर्थ सपोज आपण फर्स्ट पॉईंटचं नाव घेऊ ए, सेकंड पॉईंटचं नाव आपण घेऊ बी. दॅट इज द लेंथ ऑफ परपेंडिक्युलर. जर विचारत आहे याचा अर्थ लेंथ ऑफ परपेंडिक्युलर कोण झाला? लेंथ ऑफ कोण झाला? ए बी. लेंथ ऑफ परपेंडिक्युलर म्हणजे कोण होत आहे? ए बी झाला. ठीक आहे, अँड त्यानंतर जर आपल्याला म्हणता येणार ज्याला ठीक आहे लेंथ ऑफ परपेंडिक्युलर झाला ए बी. आता काय म्हणतात? फूट. फूट म्हणजे तड असला म्हणजे खालचा भाग. तर फूट ऑफ कोऑर्डिनेट, जो कोऑर्डिनेट आहे कुठला? खालचा. कोणता कोऑर्डिनेट आहे? कोणाचा? परपेंडिक्युलरचा. तर आपल्याकडे परपेंडिक्युलर कोण आहे? ए बी. दॅट इज द ए बीचा फूट कोण आहे? बी. दॅट इज द फाइंड आउट काय करायचं आहे आपल्याला? बी कोऑर्डिनेट एक्स y z, because in coordinate always present x, y, z. ठीक आहे, त्या लक्षात ठेवा. म्हणजे आपल्याला एकाच क्वेश्चन मध्ये जर आपल्याला लेंथ ऑफ परपेंडिक्युलर जरी विचारत आहे तरी तुम्हाला काय काढावं लागेल? फूट काढावंच लागणार आहे. ठीक, तर लक्षात ठेवायचं. हे आपण 6 क्वेश्चन कंप्लीट झाले. आज लास्ट क्वेश्चन आपण या टॉपिक मध्ये टाकणार आहोत. ठीक आहे, या व्हिडिओ मध्ये आपण टाकणार आहोत. तर ठीक, तर 5 क्वेश्चन आपण घेऊ. काय म्हणते? फाइंड द लेंथ ऑफ द परपेंडिक्युलर फ्रॉम द पॉइंट. म्हणजे तुम्हाला लेंथ ऑफ परपेंडिक्युलर फाइंड करायचा आहे, जो कुठून स्टार्ट होता आहे? कोणत्या पॉईंटवरून स्टार्ट होता आहे? 5, 4, -1. ठीक, टू द लाइन आर बार इज इक्वल टू I प्लस लैम्डा 2I प्लस 9J प्लस 5K. ठीक, म्हणजे आपल्याला वर्टिकल लाईन इज फाइंड आउट करायचं आणि वर्टिकल लाईन ही परपेंडिक्युलर आहे हॉरिझॉन्टल लाईन. आणि हॉरिझॉन्टल लाईन कोणत्या फॉर्म मध्ये दिला आहे? कोणता फॉर्म आहे? हा वेक्टर फॉर्म आहे. ठीक आहे, तर आपण त्याला स्टार्ट करू. आपला जो आन्सर आहे त्यानुसार आपण त्याला स्टार्ट करू. आता तर सबसे पहिला आन्सर. तर आपण फिगर काढून घेऊ. फिगर काढण्यासाठी सबसे पहिले काय म्हणताय? म्हणजे आपली एक वर्टिकल लाईन आहे. वर्टिकल लाईन कोणत्या पॉईंट पासून स्टार्ट होते? दिस पॉईंट इज गिवन. पॉईंटचं नाव दिलं आहे का? पॉईंटचं नाव दिलं आहे का? नाही, तर पॉईंटचं नाव सपोज घेऊ आपण ए. सपोज घेतला 5, 4, -1. दिस वर्टिकल लाईन म्हणजे परपेंडिक्युलर लाईन स्टार्ट फ्रॉम ए अँड एंड टू द horizontal line, and this end is suppose called आपण घेऊ B. There B is a foot of the coordinate of the perpendicular, and this AB is perpendicular to the horizontal line. आणि आपल्याला म्हणलं horizontal to the line. कोणती line? This is the line, that is the horizontal line. That is the horizontal line is in the form of vector form. Then starting करतो आपण लेफ्ट. फर्स्ट पॉइंट कोणता आहे आपल्याला? A, 5, 4, -1. This is the first point, therefore this is the x1, y1, z1. ठीक आहे, then again लेट घेऊ आपण. लेट
because b is a foot of coordinate of the perpendicular, but b is a coordinate and the coordinate म्हणजे always कोण राहते आपल्याकडे x राहते, y राहते आणि z राहते, म्हणून आपण त्याला घेऊ येते x y z be the foot of the coordinate of perpendicular. ठीक आहे. देन आज आपल्याला त्यानंतर आपल्याला काम दे द फूट ऑफ द परपेंडिक्युलर टू द लाईन. कुठे लाईन आहे, या लाईनवर आहे, म्हणजे आपण दिस लाईन इज द फॉर्म ऑफ वेक्टर फॉर्म. तर आपण किती घेऊ द गिवन वेक्टर फॉर्म इज काय घेऊ वेक्टर फॉर्म r bar is equal to I plus lambda 2i plus 9j plus 5k. But this r is called a resultant vector and resultant vector मध्ये कोण राहते आपल्याकडे xi plus yj plus zk. आता इथे आपण xi y plus yj plus zk का वापरत आहोत, कारण आपल्याला काय फाइंड करायचं आहे b, because b on a horizontal line in the form of vector form. देन b आपल्याला फाइंड करायचं आहे, b मध्ये कोण आहे xi y आणि z आहे, म्हणजे आपल्याला फाइंड द व्हॅल्यू ऑफ x y z करायचं आहे. therefore r is replaced by xi plus yj plus zk is equal to I plus lambda मल्टीप्लाई करतो किती होणार 2 lambda I plus 9 lambda j plus 5 lambda k. ठीक आहे. ते सॉलिड therefore this is the xi plus yj plus zk is equal to इथं आया दोघांची ॲडिशन होणार का नाही, का इथं लॅम्बडा इज कॉन्स्टंट प्रेझेंट. therefore इथं दोघातून कॉमन काय निघणार आपल्याला आय कॉमन निघणार. आय कॉमन इथे काय राहिला 1 plus 2 लॅम्बडा. आय कॉमन मदत काय घ्यायचं आहे प्लस. आता इथं जे सिंगल आहे के पण सिंगल आहे, म्हणजे ॲज इट इज 9 लॅम्बडा जे प्लस 5 लॅम्बडा के. देन बाय इक्वेटिंग, बिकॉज इक्वेटिंग केव्हा करतो आपण, जेव्हा लेफ्ट साईडचं आणि राईट साईडचं जो डायरेक्शन आहे हे करायला पाहिजे सेम. दॅट इज द आय जे जे के किंवा सिंगल आहे आपल्याकडे. आयचा कोएफिशियंट किती आहे आपल्याकडे 1 plus 2 लॅम्बडा इज इक्वल टू पहिले घेऊ आपण इथं आयचा कोएफिशियंट कोण आहे x, म्हणजे x इज इक्वल टू किती आला 1 plus 2 लॅम्बडा कॉमा y. जेचा कोएफिशियंट कोण आहे y, इथं जेचा कोएफिशियंट कोण आहे 9 लॅम्बडा. इथं केचा कोएफिशियंट कोण आहे z, इथं केचा कोएफिशियंट किती आहे 5 लॅम्बडा. ठीक आहे. therefore x मिळाला y मिळाला आणि z मिळाला. this is the x y z is the value of b. therefore b bracket x comma y comma z is the x means किती आहे 1 plus 2 lambda comma y means काय 9 lambda आणि z म्हणजे कोण आहे 5 lambda. this is the second point. therefore this is आपण घेऊ आपण x2 y2 and z2. this is the x2 y2 and z2. this is the second point. then is the AB is perpendicular to the horizontal line. the horizontal line is the form of vector form. vector form आपण find out केला, find the value of x y z. then this is the B is find out. then A and B, this is the form of first line is a vertical line, means the first AB is a find out and horizontal line in the form of vector form. then the condition is given is vertical, म्हणजे दॅट इज द परपेंडिक्युलर. आणि परपेंडिक्युलर साठी फॉर्म्युला आपण कोणता वापरतो a1 a2 प्लस b1 b2 प्लस c1 c2 इक्वल टू 0. दॅट इज आता इथं आपल्याला डायरेक्शन रेशो फाइंड करायचा आहे. डायरेक्शन रेशो फाइंड करायचं म्हणजे इथे दोन लाईन आहे, तर आपल्या फर्स्ट लाईनवर आपण काय करू शकतो a1 b1 c1, दुसऱ्या लाईनवर आपण काय करू शकतो a2 b2 आणि c2 हे फाइंड आउट करू शकतो. ठीक आहे. तुम्ही हे इंटरसेक्शन इज द वाइस वर्सा हे तुम्ही इथं a2 b2 c2 काढा, इथं a1 b1 c1 काढा, काही फरक पडणार नाही, लक्षात ठेवायचा. तर आपण a b बनवतात a1 b1 c1 काढू. तर therefore this is the direction ratio. therefore the काय the direction ratio of segment कोणती घेऊ आपण AB. तर therefore पहिला फर्स्ट segment direction ratio is the A1 and this A is for x axis. therefore this is the x2 minus x1. x2 किती आहे आपल्याला पहा x2 किती आहे 1 plus 2 lambda minus x1 किती आहे आपल्याकडे दिला इथं 5. that is 1 minus 5 किती होता है -4 plus 2 lambda. किंवा आपण याला इंटरसेक्शन पण करू शकतो, आपण लिहू शकतो 2 लॅम्बडा -4. काय फरक पडणार नाही झाले. देन b1
b1 काय आपल्याकडे y2 मायनस y1, y2 किती आहे आपल्याकडे 9 लॅम्बडा मायनस y1 किती आहे आपल्याकडे 4 ॲज इट इज. c1 किती आहे आपल्याकडे z2 मायनस z1, z2 किती आहे 5 लॅम्बडा मायनस z1 किती आहे -1 दॅट इज द +1. ठीक, म्हणजे इथून मिळाला a1 b1 आणि c1. आता काय पाहिजे आपल्याला a2 b2 c2, a2 b2 c2 इज द फाइंड आउट फ्रॉम हॉरिझॉन्टल लाइन and horizontal line is in the form of vector form. Then again the vector form is काय vector form आपल्याकडे दिलाय आपल्याला r बार, इथं पण दिलाय वेक्टर फॉर्म r bar is equal to I plus lambda 2i plus 9j plus 5k. Then comparing with r bar is equal to काय होता आपला वेक्टर फॉर्म काय r bar is equal to a bar plus lambda n bar. n bar means normal vector वरून आपण काय फाइंड आउट करतो abc फाइंड आउट करतो. therefore this is the n bar किती आहे 2i plus 9j plus 5k. therefore a2 किती होता है 2, b2 किती है 9, c2 किती है 5 are the डायरेक्शन रेशो ऑफ n बार. ठीक है, म्हणजे हा abc आर द डायरेक्शन रेशो ऑफ n बार. देन a2 b2 c2 मिळाला. देन कंडिशन इज गिवन द लाइन इज परपेंडिकुलर. लाइन आहे काय परपेंडिकुलर आहे. त्यासाठी आपल्याकडे फॉर्म्युला कोणता आहे मग फॉर्म्युला आपल्याकडे a1 a2 प्लस b1 b2 प्लस c1 c2 इक्वल टू काय 0. देन a1 किती आहे आपल्याकडे पहा a1 आहे -4 प्लस 2 लॅम्बडा इंटू a2 किती आहे आपल्याकडे 2 प्लस b1 किती आहे आपल्याकडे 9 लॅम्बडा -4 इंटू b2 किती आहे आपल्याकडे 9 प्लस c1 किती आहे आपल्याकडे 5 लॅम्बडा प्लस 1 इंटू c2 किती आहे आपल्याकडे 5 इज इक्वल टू 0. सर 2 ने मल्टीप्लाई करा -4 इंटू 2 -8 प्लस 2 लैम्डा इंटू 2 4 लैम्डा प्लस 9 इंटू 9 81 लैम्डा -9 इंटू 4 36 प्लस 5 इंटू 5 लैम्डा 25 लैम्डा प्लस 5 इंटू 1 5 इक्वल टू 0. ठीक, देवफोर त्यानुसार आता 4 लैम्डा 81 लैम्डा 85 लैम्डा 85 and 25 85 5 90 90 20 110. This is the 110 लैम्डा. ठीक है, नंतर -8 -36 -44 -44 प्लस 5 म्हणजे -39 इक्वल टू 0. या दोघा सबट्रॅक्शन होणार का नाही, तर ते मायनस झाल्यावर प्लस. therefore 110 लॅम्डा इज इक्वल टू 39 लॅम्डा इज इक्वल टू 39 upon 110. दिस इज द वैल्यू ऑफ लैम्डा. ठीक, then we find out the value of lambda, then put in a point B, then this is the B point is given. This B is 1 plus 2 lambda comma 9 lambda comma 5 lambda. therefore 1 plus 2 into lambda किती आहे 39 upon 110. नंतर 9 इंटू लैम्डा किती आहे 39 upon 110. 5 into 5 लैम्डा मीन्स 5 into 39 upon 110.
So 1 plus straight multiply 39 into 2 78 upon 110. इधर मल्टीप्लाई करो 39 सपोज नियर अबाउट 40 9 4 36 360 मधून 9 माइनस करो अपॉन 351 upon 110 comma 5 into 39. This is suppose near about 40 into 5 200 minus 5 195 upon 110. So across 1 into 110 plus 78 upon 110 comma 351 upon 110 comma 195 upon 110. Last answer 110 plus 78 is 188 upon 110 351 upon 110 195 upon 110. Okay, this is the point. This is the second point given the x2 y2 z2 and this is called, this is a foot of coordinate of perpendicular. Tick. Then length of perpendicular is the formula. Length of perpendicular is which is the AB. Therefore length of AB and solve by this is the distance formula. Distance formula है x2 minus x1 whole square plus y2 minus y1 whole square plus z2 minus z1 whole square. Therefore x2 कितने अप्लाई कर, x2 है 188 minus 110 minus x1 कितने अप्लाई कर 5 whole square plus y2 कितने 351 upon 110 minus y1 कितने अप्लाई कर 4 whole square plus z2 कितना 195 upon 110 minus z1 कितना है -1, that's the minus into minus plus 1, that's the whole square. So cross multiply करो अपन 188 into 188 minus 110 into 5 550 upon 110 whole square plus 351 into 1 351 minus 110 into 4 440 upon 110 whole square plus 195 into 1 195 plus 110 into 1 110 upon 110 as a whole square. ठीक, solid 188 minus 550 then 188 minus 555, this is the minus 362 upon 110 whole square plus 351 minus 440, this is the minus 89 upon 110 whole square plus 195 plus 110, this is the 305 upon 110 the whole square. This is the then whole square, this is upon same 3 minus 362 whole square plus 89 whole square. Trick. इधर करो अपन साइड में 362 into 362
ठीक है। 2 इंटू 2 4, 2 इंटू 6 12, 1 बैलेंस, 2 इंटू 3 6 इंटू 7 0, 6 इंटू 12 1 बैलेंस, 6 इंटू 6 36, 36 in plus 1 37, 3 balance, 6 into 3 18, 18 3 21, 2 0, 3 into 2 6, 3 into 6 18, 8 1 balance, 3 into 3 9, 9 1 10. This is the 4 4 7 7 14 6 20 0 2 2 1 3 3 11 1 3 1. 362 so whole square is a 1. Then this is the 131044 upon 110 whole square. 110 whole square, this is the 110 into 110. 0 into 0, 0 into 0, 0, 0 into 0, 0, x 0, 1 into 0, 0, 1 into 1, 1, 1 into 1, 1, then 2 0, 1 into 0, 0, 1 into 1, 1, 1, 0 0, 1 2 1, 1 2 1 0 0 plus 89 square, 89 square, 89 into 89. This is the 89 into 89, 9 into 9, 81 1, 8 balance, 9 into 9 8 72, 72 8 80, 0 9 8 72 2 7, 8 8 64 64 plus 7 71, 1 2 9 7, 7 9 2 1 upon 1 2 1 0 0 plus 305, 305 into 305. This is the 305 into 305. 305 into 305, 5 into 5 5, 2 balance, 5 into 0 0 into 2, 5 into 3 15, 0 0 0 0 2 0, 3 into 5 15 1, 3 into 0 0, that is 1 3 3. Now 5 2 10 3 9. This is the 93025 upon 12,100. Denominator same है, therefore denominator same, तो therefore ऐसे addition करूँ टाको तो 131044 plus 7921 plus 93025 upon 12100. ठीक, तो ये addition 4 plus 1 5, 5, 4 plus 1 5, 5 5 10, 0 1 balance, 4 plus 5, 4 plus 1 5, 5 2 7 7 2 9, 0 plus 9 9, 9 plus 0 9, 1 plus 7 8, 8 plus 3 11, 1 balance, 3 1 4 4 9 13, 1 balance, 1 1 2 upon 121 square root है 11 and this is 0. This is the answer. This is the length of AB unit. ठीक है, ध्यान दिला आप लोग लास्ट
क्वेश्चन ऑफ द लेंथ ऑफ द परपेंडिक्युलर अँड फूट ऑफ द कोऑर्डिनेट. त्या पद्धतीने आपला हा टॉपिक कंप्लीट झाला. ठीक आहे. थँक्स. पाहूया एक वेळा हा पूर्ण क्वेश्चन. काय केलं आपल्याला क्वेश्चन होता लेंथ ऑफ द परपेंडिक्युलर फाइंड करायचा होता. त्यानुसार आपल्याला दिला होता पॉईंट ए इज गिवन. नाव दिलं, तुम्ही कोणताही घेऊ शकता. त्या फर्स्ट पॉईंट इज x1 y1 z1. नंतर बी इथं तुम्ही पॉईंट कोणता बी घेऊ शकता, काही फरक नाही पडत. there is a foot of the coordinate of the perpendicular. Then the b is on the horizontal line and horizontal line is the form of vector form. Then this is the r bar as a resultant vector and resultant vector मध्ये हमेशा काय राहते xi plus yj plus zk. त्यानुसार आपण रिप्लेस केला, लॅम्बडा मल्टिप्लाय केला बाय इक्वेटिंग सॉल्व आउट. देन कंडिशन इज परपेंडिक्युलर. देन फॉर्म्युला आपल्याला अप्लाय करायचा आहे a1 a2 plus b1 b2 plus c1 c2 equal to 0. They find out the direction ratio. Then find out the direction ratio. Then formula used for perpendicular. Then find the value of lambda. Then put in the coordinate. The coordinate is given. Then this is the foot of the coordinate of the perpendicular. Then find the length of the AB. Then the length of AB find out from distance formula. Distance formula is used and find the value of length of perpendicular. This is the last question. ठीक है.